झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। माझ्या पोटात भूक ओरडा करीत पक्षी मारून खात हा कुरकुंबामध्ये येत गेला माझ्या हातीचा पक्षी भाजून खाणार होतो उंब आता याचीच खातो। ना ना याने काय पोट भरीत हा तर तुमच्या मोठी एवढं असेल तुम्हाला तर एवढं अन्न लागेल। हा आम्ही देत तुम्हासी याची सोडा तुम्ही कुठून आणीत चल चल वस्तीसेन भाकरी आणीत पर वस्ती तर दूर कोंबडी आणीत एखादी वाटेत पकडीत सोपं ना कोंबडी पकडणं ती नाही मिळत कंदमुळं बघित पर कंदमुळं खरपण्याची अवजार ना ए पगडू समजित मग खात मी हात नाहीतर तुम्हा तिघाशी खात ना ना याची ना खा तुम्ही माझा मी बघित तुम्ही आधी जा इथून। ना ना आम्ही झटपट काही खाण्याचे आणीत याचे ना खा याचे ना खा बाणीत जा सरी सरी येत तुम्ही नाहीतर खायच मी यास ये सरी सरी येत ना तरी काय करीत आता काहीच करता येणार नाही का राजवैद्य? होय महाराज, जेवढं आमच्या हातात होतं तेवढे सारे प्रयत्न केलेत आम्ही, परंतु यातून हा वाचेल असं दिसत नाही। आता का थांबीत खात मी आता तुला तुझं प्राण घ्यायसीन यमराज येत आता ते तुला वाचवीत तर वाचवीत तर मी तुला मारीत पण खाईत आता मायो ना सहन होत आता दुखीत घे दिवली मायो ना बरी होत मी आता सत्तूपासून लपवीत मी पण जाणीत घे जाणीत जन्माची पंगू होत मी आता। ना अशुभ ना बोली हळूहळू बरी होत पण काय? पण वेळ लागेल। तुझा काहीच उपाय ना? असीत एक उपाय असीत पण सोपा ना। करू जात तर जीवासी धोका असीत कोण करीत हे धाडस? काय उपाय ते तरी सांगी मायो। देवीचं देऊळ असीत भिंती या पलीकडे तिथं कुंड असीत औषधी पाण्याह ते पाणी लावी तिच्या डंकासी तर सरी सरी बरी होती। भिंत ओलांडू लागी खरी पण ते पाणी जादू करीत। मी आणि ते कुंडातील पाणी मी जात आणि ते पाणी घेऊन येत। माझी आयो माझ्या खोडीपायी त्रास भोगीत मी जात सरी सरी ना भिंतीपाशी ना जात तू पण का तो आऊ ना या विषयात एक शब्द ना ऐकित मी पुरती ना जात पण दिवली मायो तसा कुंड राणी ना राणी ना किती वरीस ते कुंड या साऱ्या रानास आणि नगरास औषधी पाणी देत पण भिंत आली
आणि 2 भाग झाले. त्या कुंडाखाली अग्नी असीत. ते जमिनीच्या पोटाशी रस तयार करीत आणि औषधी पाणी तयार होत. पण आता भिंत ओलांडून कोण जात बाण खाण्यासी. त्यातून आता देवी मायोचा उत्सव. मग उत्साहाची जात मी देवीची बघू जात तरी अडवीत का भिंतीपाशी. ना तो विचारच ना करे. नगरातून उत्सवासीन हुंब माणूस येत. मग ते खाद आपणासी. त्याहून वाईट नागरजन लोभी क्रूर विश्वासघातकी. काय उबाळलेल्या चिंच. तू हे एवढं सगळं सोडून चिंच खाणार आहेस तोकू. चिंच चिंच चिंच. काय ग साऊ हा तोकू बरा झाला. खायला प्यायला सुद्धा लागला. आता याला पुन्हा रानात सोडून नेत त्याच्या घरी का इथेच पिंजऱ्यात ठेवून द्यायचं. नाही ह्याच्या घरचे वाट पाहत असतील. आणि आभाळभर एवढा उडणाऱ्या टोकूला मुठी एवढ्या पिंजऱ्यात ठेवायचं. नाही कोणालाच बांधून ठेवणं योग्य नाही. टोकू तू जा तुझ्या रानातल्या घरी परत. घरी परत पण घरच नाही. मेलं नाही जिथे जाऊ तिथे टाकू. जिथे जाऊ तिथे टाकू. म्हणजे तू कायमचा इथेच राहणार. कायमचा. आपल्याला नवा सवंगडी मिळाला सुरंगी. मला रानात तर जाता आलं नाही पण रानाने आपल्यासाठी नवा सवंगडी पाठवला. साव सुरंगी टोकू साव सुरंगी टोकू साव सुरंगी टोकू. सावू सुरंगी टोकू. म्हणजे तोकू तू आजपासून आमचा झालास. आता राजवाडा हेच तुझं घर. अट फक्त एकच राजमातांच्या वाटेला जायचं नाही. आता गेला की हा क्षणात उडून. आता कुठे शोधायचं आला. जेवण टाकी सण कुठं जाईल. बसा गपकन. मायो कोल्ह्याचं पिल्लू असेल बघ त्याची कळवळ. भूक लागेल म्हणून हाक देत. मायो त्याची खाण्यासी देत जा देत खाण्यासी. वनराज काय कामगिरी असेल एवढ्या रात्री आवाज देत. भिंती पल्ल्याड देवीचं देऊळ असीत. मी जात तिथे. तुम्ही मला सारं सांगित कसं जाईल देवळात. काय तू पण देवळातले उत्सव असेल. उत्सव तर नाटा उपतूस देवीचा उत्सव असेल. अरे पगलू तीच देवी मायो ना आली दिवली मायाच्या अंगी. तूच सांगी माझी भेट घे. त्याच देवी मायाचा उत्सव.
ते मी ना जाणी. मला उत्सव भूल ना पाडीत. मला तर मायोसीन औषधी पाणी लागेल. औषधी पाणी? हो, देवळाजवळच्या कुंडातील पाणी औषधी असेल. दिवली मायो सांगी ते पाणी मायोस लावी तर ती बरी होत. त्या लागी जात मी कुंडाचे. अरे सत्तू, उत्सवात हुंब मौज असेल, खाणं पिणं आणि चित्रविचित्र वस्तू असेल. मन करेत कधी जात उत्सवासी. होय होय, आज रात्रीच मायाशी हुल देऊन निघत आम्ही. भया, पण भिंत कशी ओलांडीत? बाणांचा पाऊस तेच मी पाहिला असीत. तो ना मार्ग. मग भिंत कशी ओलांडीत? पहारात कडक असीत. अरे सत्तू, त्या भिंतीचे एक दार असेल. काय दार? भिंतीची दार? मग पूर्वी त्या देवी मायाशी रानात माहेरपणाशी धाडी, पण भिंत बांधलीशी ना धाडी. मात्र भिंतीतलं दार उघडीत थोड्या वेळासाठी आणि रानात येऊन नैवेद्य ठेवीत. त्याच वेळी अलगद जात भिंती पल्याड त्या दारातून. उन्हा उन्हा जाईत जाईत आपण तिघेही जाईत. अहो, एकदा बुध्याने जीव वाचवलाय त्याचा भिंतीपाशी, तरीही तुम्ही पुन्हा त्याला राजरोजपणे भिंतीशी जाण्याची परवानगी दिलीत. विचार करूनच दिली. कितीही झालं तरी राजवंशाचं रक्त आहे त्याच्या धमन्यात. विरोध झाला तर ते उसळणार, आणि आपण कितीही अडवलं तरी तो त्याला हवं तेच करणारा. मी चतुराई अशी केली की परवानगीच्या नावाखाली त्याला रात्रीसाठी थांबवलंय. सकाळी निघाला म्हणजे तो भिंतीपाशीच पोचू शकणार नाही. देऊळ तर दूरच, शिवाय सूर्यास्तापूर्वी परतण्याची अट सुद्धा आहेच. तेव्हा त्याला अर्ध्या वाटेतूनच परतावं लागेल. अशानं त्याचं मनही राखलं जाईल आणि रानात राहिल्यानं सुरक्षितही राहील. विरोध न केल्यामुळे तो जे काही करायचं ते आवेगापोटी न करता विचारपूर्वक करेल. आणि म्हणूनच आज्ञाही मोडणार नाही. तुमचा तर्क बरोबर आहे, परंतु या सगळ्यावर मात करून तो भिंती पलीकडे पोचला तर त्याला कशाचा सामना करावा लागणार आहे माहित आहे ना? मायो, तोकू, 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 तोकू. कुठे आहेस तू तोकू? सकाळपासून हाका मारून मारून घसा सुकलाय माझा. तू कुठे येतच नाहीयेस, दिसतही नाहीयेस, आणि कोणी तुला पाहिलंही नाहीये. मला काळजी वाटतेय रे तुझी. पुन्हा कोणाचा बाण नसेल ना लागला? साऊ, साऊ काय झालं? अगं अगं काय झालं? का रडतेस? बघ ना ग निर्मला मावशी, तोकू रात्री त्याच्या मंचकावरच झोपला होता, पण पहाटेपासून दिसतच नाहीये. मी राजवाड्यातल्या सगळ्यांना विचारलं, त्यांनी पण बघितलं नाहीये. अगं येईल, हा, तू त्याला इतका जीव लावलायस की नाही, नक्की येईल. आभाळातच कुठेतरी विहारत असेल तो. पण त्याने मला सांगून जायचं ना, मी थोडी अडवलं असतं त्याला. टोकू, 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 टोकू. पण चिंचा संपतीलच ना कधीतरी, आणि त्या संपल्या की याचा कलकलाट सुरू होईल. आणि मग तो जर काही उलट सुलट बोलला
तर चिंचा खायची वेळ तुमच्यावर येईल. तेव्हा याला कोंडून ठेवून उपयोग नाही. याला कुठेतरी दूर रानात नेऊन याची मान मुरगाळून टाकून द्या. पण हे काम करताना या कानाचं त्या कानाला समजू देऊ नका, कारण सावित्रीचा लाडका पक्षी येतो. तेव्हा सावधपणे उरका हे काम. ठीक आहे, करतो मी व्यवस्था. नाहीतरी थोड्या वेळाने महाराज आणि सावित्री देवळात जाणारच आहेत. लावतो मी त्याचा निकाल. तोपर्यंत चिंचा आहेतच. हा, भया पोचिलो. रातभर चालत होतो पण अखेरी पोचिलो. भया कुंभ भिंत ही पगलू झालो आपण. सैनिकांच्या नजरेस पडीत तर जीव जाईत. लपीस लपीस सरी सरी. नैवेद्यासाठी ते दार उघडीत. अथेरानात येऊन नैवेद्य ठेवीत. त्याच वेळी सरी सरी त्यांची नजर चुकवीत आपण भिंती पलीकडे जात. कळीत. ही योजना तर मीच सांगित. ना मीच सांगित. अरे पण सत्तू तो कधी येत? नापोचित तो नापोचित. सूर्य उदयास निघित तरी त्याला मिचकमेवत नापोचित. सत्तू तो वनराज मुंबपोचित. अहो तिच्यासाठी तर तो पक्षी देवापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे. तिचा जर जीव त्या पक्षात अडकला असेल तर तिचं पाऊल कसं निघेल? आणि ती जात नसेल तर आम्हाला तरी कसं येता येईल? ते काही नाही. आम्ही म्हणतो तिचा तो पक्षी सापडला की मगच आपण जाऊ. तर काय होईल? वेळ पाळण्याच्या आपल्या कीर्तीला कलंक लागेल किंवा देवी आणि प्रजा ताटकळत राहतील. कोण म्हणतंय असं? कोणत्याही परिस्थितीमध्ये देवीच्या पूजेचा मुहूर्त चुकता कामा नये याची जबाबदारी अश्वपती तुमची आणि महाराणींची आहे. एका क्षुल्लक पक्षासाठी जर हा वाद चालू असेल तर तो व्यर्थ आहे. मुळात महाराणी असताना पूजेचा मान सावित्रीला देण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि सावित्रीची तेवढी पात्रता नाही हे तिनं तिच्या वागण्यातून सिद्ध केलेलं आहेच. तेव्हा तिला बसू देत पक्षाला शोधत. तुम्ही महाराणींना घेऊन त्वरित रवाना व्हा. पूजेचा मान त्यांचाच आहे. सावित्री, तू पूजेला बसावं अशी या आईची अगदी मनापासून इच्छा आहे. म्हणून तुला शेवटचं विचारते आहे, तू निघते आहेस का देवळात जाण्यासाठी? अन्यथा
राजमातांच्या आज्ञेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे, नाही का? आम्ही तोकू सापडेपर्यंत इथेच थांबू. तुम्ही सगळे जाऊ शकता. ठीक आहे महाराज, चला. प्रजेसाठी आणि महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आम्हालाच पूजेला बसावं लागेल. नाही म्हणजे पूजेला बसण्याची आमची काही लालसा किंवा इच्छा अजिबात नाही. पण सावित्री येत नसेल तर पूजेचा मुहूर्त चुकवणं योग्य नाही, नाही का? ठीक आहे, चला. कुठेच रे तू तोकू? झाल्या झाल्या. नाही नाही. बरं बरं बरं. 10, 5, 11. अगं साऊ, तोकू तर सापडला. आता देवीच्या पूजेला जायला हवं आपल्याला. महाराजांनी केवढा मोठा मान दिलाय आपल्याला. वेळेत निघालो तर पोहोचू आपण मुहूर्तपर्यंत. अगं पण महाराणी करणारच ना पूजा, आणि ऐन वेळेत तिथे गेले तर त्यांना वाईट वाटेल. पण आपण कुठे त्यांचा मान काढून घेतोय? पूजा त्यांनाच करू दे. आपण तिथे वेळेत गेलो तर महाराजांना आनंद होईल. हो ग, बरोबर आहे. चल जाऊया. चल तोकू. पूजा सुरू व्हायच्या आधी पोचूयात. ते भिंतीतलं दार नैवेद्यासाठी उघडलं असेल, ते पण बघायचंय मला. चल. बघित ते बघित. उन्ना उन्ना. चल घेत पगडू तू त्याशी मुद्रा लागीत. असे असे तुझ्यापाशी मुद्रा ना, पण हा उत्सव हुंबा उन्ना. जांभळ्या, आपणा रक्षक तर ना धरीत. ओळखीत ते की आपण नगरातील ना रानातील. तू ना घाबरीत, मी असीत. काय रे, एवढी वेळ आली की अशा अंगावर कापड्या घालून फिरताय? महाराज आणि महाराणी येतील आता. काय म्हणतील ते? जा तडदिशी घरी चांगली कपडे घालून या. याशिवाय इथं फिरकायचं नाही. कापड म्हणजे आता कुठून आणत कपड? नानी तर राजा शिक्षा करीत काय?
उशीर होतोय महाराज. आपण इथे पायऱ्यांवर का थांबलोय? महाराज नाही येणार आहे सावित्री. कशाला तिची वाट पाहताय? म्हणजे ती रमली त्या पक्षामध्ये. सोडा तिचा नाद. महाराज मुहूर्त टळू नये एवढंच आम्हाला वाटतं. सावित्री आली असती तर आम्हाला आनंदच झाला असता. अहो आम्ही आमचा मान स्वतःहून तिला दिला असता. पण महाराणी असताना मुहूर्त टळणं बरोबर नाही ना. म्हणजे आम्हाला शोभणार नाही ते. आणि तुमचीही प्रतिष्ठा उडावेल महाराज. ऐका आमचं, आपण जाऊयात आता लक्ष सावित्रीकडे नाही, देवीच्या पूजेकडे द्यायला हवं. हो ना? आणखी काही वेळ. मुहूर्ताला अद्यापही थोडा अवकाश आहे. हो, शेवटच्या क्षणापर्यंत लेकीचीच वाट पहा. आमचं काही म्हणणं नाही त्या बाबतीत. पण जितकं प्रेम आपण लेकीवर करतात तेवढं आमच्यावरही असू द्या म्हटलं. नाही म्हणजे तुमच्यासाठी आम्ही आमचं राज्य, आमचे पिताश्री या सगळ्याचा त्याग करून आलो आहोत. आणि तुम्हीच आमच्याकडे अशी पाठ फिरवलीत तर. बरोबर आहे तुमचं. जाऊया आता आपण. खरंच येणार नाही का सावित्री? काका चला ना लवकर, आम्हाला वेळेत पोचायचंय देवळात. अजून वेगाने, अजून वेगाने. वेग वाढवा काका, वेग वाढवा. भया, पण तू अथे कसा पोचित? मी तर वनराज. मला ते हुंब गर्दी ना आवडीत. मज आवडी. पण कुठे राहीत इतकी माणसं? नगरात महल असीत, पण इतकी नातरी नगरभर उत्सवात फिरत असीत. त्यासी ना लागी घर. उत्सवात खाणं पिणं हुंब. चल सत्तू, बघित साऱ्या गमती जमती. ना मी सूर्यबुडीच्या आधी ताकवासी तोंड दाखवीत. हट असीत ना. या बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत आणि निघीत ना. आम्ही हुंब मजा करीत. बिया बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत. तुम्ही दोघे हुंबा मजा करीत. एक प्रहर, मग तिघे भेटीत त्या झाडापाशी आणि निघीत. कळीत कळीत. राजकन्या, हे काय करताय आपण? आम्ही इथे असताना स्वतः राजकन्या पाणी काढू लागल्या तर? महाराज घाबरू नका. मी सांगते महाराजांना की मीच आज्ञा दिली होती. आम्हाला आमचं काम करू द्या. चलाच तर का, आम्हालाच पाणी काढायचंय. क्षमा करा, पण पाण्याला खूप ओढ आहे. मोठे मोठे गटांगा खातात. तुमच्या जीवावर बेतेल. कृपा करून मला पाणी काढू द्या. कळत नाही राजकन्या काय सांगतेय ते? राजकन्याच्या आज्ञेचं पालन करा. आणि मी आहे ना माझ्या बादशीच्या रक्षणासाठी. तुम्ही महाराजांच्या सुरक्षेसाठी मंदिराजवळ जा. जशी आज्ञा.
साऊ खुशाल उतर पाण्यात आणि घे हवं तितकं पाणी. हा हो मामा. ये साऊ बस पूजेला. कुंभ रमले जांभळ्यान करवंद्या उत्सवासी. मी कसा थांबीत तातो चिवट असीत. नाना त्याचे हाक नारीत तर सैनिक ओळखीत आम्ही रानातील. भट्ट, हा दर्पण इथे का ठेवला आहे? हा फार महत्वाचा आहे. घटकाभरात सूर्यकिरण या दिशेला येतील तेव्हा दर्पणावर त्यांना परावर्तित करून देवीला सूर्यदर्शन घडवण्याची प्रथा आहे. किती सुंदर आहे, मला पाहायचंय. हो हो जरूर पहा. परंतु तोवर बाहेरच्या कोणालाही आत येऊ देऊ नका. नाही नाही. मला हवा, मला हवा. नाही मिळणार तुला. प्रसाद आहे, सगळ्यांना द्यायचंय. आई शिवाई, 9 वर्षांनंतर तुझा उत्सव पुन्हा सुरू झाला. धन्य झालो ग, धन्य झालो. पण नियमित येणारी माया काही इकडे आलीच नाही बघ. ती दिसली नाही ना की जीव कासावीस होतो ग. माया आली म्हणजे सगळं कसं सुखरूप असतं. तू हात दे ग तिला. आजी, माया म्हणजे कोण ग? चला चला पुढे चला, नारायण दर्शन घ्यायचंय. चला पुढे. भट्ट, कोण आहे ही माया?
सगळ्यांच्या तोंडून नाव ऐकलंय मी तिचं. मला प्रसाद, मला प्रसाद. अजिबात मिळणार नाही आता प्रसाद. तू सरळ झाडावर जाऊन बस. इथे थांबलास तर हा सगळा प्रसाद फस्त करशील. देवी रागवेल हा अशाने. टोकू टोकू. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आपण योग्य तो न्याय कराल ह्याची पण बाजू ऐकून घ्या. आम्हाला खात्री आहे. अर्थात. बोल मुला, कोण आहेस तू? कुठून आलास? आणि तू जर चोरी केली असशील तर ती कशासाठी? तू देवीच्या दारात आहेस तेव्हा तुला खरंच बोलावं लागेल. बोल. मी ना केली चोरी. उलट चोरी झालेली वस्तू देवीपाशी आणून ठेवीत मी आणि हे पकडीत. हा काहीही सांगेल आणि आपण ते खरं मानायचं नाही. महाराज, याचा पेहराव, याची भाषा इथली दिसत नाही. हा नक्कीच शत्रूचा हस्त कसावा महाराज. कुठून आलायस तू? कोणाच्या सांगण्यावरून? आणि आणखीन कोण कोण आहे तुझ्या बरोबर? मुकाट्यानं सांग. असत्य वचन ना करीत मी कधीच. माझ्या बरोबर कोणीच ना. मी एकटा असीत. मी एक भिंती पलीकडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.